कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा 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 अरे मॅडम, असला आळूवड्यांचा गमगमीत वास येतोय, काढा लवकर अरे मॅडम। आळूवड्या दाजीबा, करू का सुरुवात? अरे आता आता तुम्ही नाही थोडीच म्हणणार आहे की नाही? द्या द्या इकडे 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 द्या। वाह मस्त। अर्जुन, तुला जेवण? दाजीबा सॉरी राव, माझ्या लक्षात नाही आलं। तुम्ही एक काम करा, तुम्ही चिंचुण्याचा डबा खावा। वाह, आळूवड्या भारी होत्या बरं का, पण दीदीच्या हातची चव नाही। तुम्हाला सांगतो, माझी दीदी असल्या भारी आळूवड्या करते ना, मला लय आवडतात। हो का? मग तिकडेच खाऊन यायच्या ना। काय मस्करी करताय राव, आता त्या कशा खाणार ना? पण ह्या पण काय वाईट नाहीत, यायला काय पण चालतं आपल्याला। आर्या, चिंचुके, आर्याला तुझा डबा दे, तू जेवून घे। हो दाजीबा, इकडे आल्या तर लय मोठा फायदा झाला बघा। पोट भरलं ना? हा मग, बरं तुमचं पण आवरून घ्या लवकर, आपण जाऊया जरा बाहेर। कर चला तरी सांगतो, चला चला चला। अरे मॅडम, अहो एवढ्या वर्षात दीपक कधी पोलीस स्टेशनला आला नव्हता, आज नेमका का टापकला तो? मला चांगलंच माहितीये तो का आला होता। का? अहो म्हणजे मी आणलेला डब्बा त्याला अर्जुनला खायलाच द्यायचा नव्हता। पण एक गोष्ट सांगू का, ज्या ज्या लोकांना असं वाटतंय ना की अर्जुनचा आणि माझा साखरपुडा मोडलाय, त्या सगळ्यांना मला दाखवून द्यायचंय की अर्जुन फक्त माझा आहे। चला दाजीबा, निघतो आता मी, आपण संध्याकाळी भेटू। आज तर म्हणला दाजीबा चला बाहेर जाऊन येऊ, बाहेर आल्यावर म्हणतोय संध्याकाळी भेटू। नक्की आला कशासाठी होता? अहो सांगितलं की एक काम होतं म्हणून आलतो। काय काम? काय काम? हा लॅपटॉप, लॅपटॉप घ्या तुझा नवीन, इथं दुकानात आलतो मी। दिप्या, त्या पोलीस स्टेशनला गेल्या 2 वर्षापासून आहे मी। अख्ख्या एरियात आहे ना, लॅपटॉपचं दुकान शोधून पण सापडणार नाही। फुलाच्या झाडाच्या नर्सरी आहेत, नर्सरी, तिथं नाही ना भेटत लॅपटॉप। खरं बोल आता दाजी। दिप्या, राप्पीला वचन दिलंय मी आता आप्याने अमोलपासून लांब कधीच नाही जाणार। तरी तुझा माझ्यावर विश्वास नाही, आणि आर्यापासून घाबरण्याचं तुला काय कारण आहे? अहो तिला कोण घाबरते दाजी, पण ती तुमच्यासाठी डबा काय घेऊन येत्या, तुमच्या हाताला काय धरत्या, ती कसं मला पटेल सांगा बरं? दिप्या, पण ह्या सगळ्यात माझ्या बाजूने काहीच नाही ना। आता माझ्यासाठी फक्त आप्या आणि अमोल महत्वाचे आहेत। पण तसं वाटत तर नाही ना दाजी। म्हणजे अहो या आर्याशी वागत असताना अमोलला आणि दीदीला काय वाटत असेल याचा कधी विचार केलाय तुम्ही? अमोल अजूनपर्यंत नाराज होता, दीदीने दिलेला डबा तुम्ही घेतला नाही, त्यामुळे दीदीला किती त्रास झाला असेल तुम्हाला माहिती आहे का? ह्या सगळ्यात मी काय करू? मी नाही बोलवत तिला। पण तुम्ही विरोध पण करत नाही ना। हे बघा, आता अमोलची काळजी फक्त तुम्हालाच घेतली पाहिजे, त्याला आता इथून पुढे त्रास होऊ नये म्हणून आलो इथपर्यंत। कळतंय मला, इथून पुढे काळजी घेईल। हे बघा दाजी, मी तुमच्यापेक्षा लय लहान आहे, पण एक सांगतो, नुसतं प्रेम आहे म्हणून नातं नाही टिकत, ते प्रेम आपल्याला दाखवता आलं पाहिजे।
त्या प्रेमातलं तरुण पण फक्त आपल्याला जपावं लागतं दाजी. इथून पुढे असं नाही होणार. तू नको जास्त विचार करू. माझं काम झालं, निघतो आता मी. सावकाश जायचं. हो चला येतो. मला आता प्रत्येक पाऊल जपून टाकलं पाहिजे. अमोल मला वाईट समजून नको बसायला. हॅलो तीनू, तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का? बर. हॅलो शौर्य, तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का? ठीक आहे. काय कुठं सापडलं ना ब्रह्मकमळ? काय छोटं बाळक, मिळालं का ब्रह्मकमळ? मी सगळ्यांना विचारलं पण ब्रह्मकमळ मिळतच नाही की. पण ते फुल मिळणं लय महत्वाचं आहे बर का. बुयाजी, आता मी लहान आहे ना, म्हणून मला माहित नाही ब्रह्मकमळ कुठे मिळतं ते. अहो मी आहे ना. तुम्हाला माहिती का ब्रह्मकमळ कुठे असतं ते? बुयाजी, घेऊन चला, आपण आणू. पण तिकडं जाणं सोपं नाही बर का. अहो तिकडं ना रात्री 12 वाजता जायला लागतंय. ते फुल 12 वाजता फुललं की मग घेऊन यायला लागतंय. रात्री 12 वाजता? हो मग आता गो बाया, एवढ्या रात्र जायला मलाच भ्या वाटतंय. आणि मग तुम्ही कसं येणार? बुयाजी, मी येईन, तुम्ही मला फक्त सांगा ब्रह्मकमळ कुठं मिळतं ते, आपण जाऊ. अहो पण कसं जाणार? घरातले तुम्हाला सोडतील का तरी एवढ्या रातचं? तुम्ही त्याची काळजी करू नका, मी येईन, तुम्ही फक्त मला घेऊन चला. बरं बरं, जाऊ हा, पण जाऊ हा. थँक्यू बुयाजी. सगळे आनंदात आहेत काय? पण ज्याच्यामुळे तुम्ही आनंदात आहात ना, त्याला जर मी गायब केलं तर काय कराल तुम्ही? अरे काय 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 चाललंय? बापरे, कसलं तयारी तू बायस तू? मा, अगं मी सगळ्यांची वाट बघतोय, कारण आजचं जेवण मी वाढणार आहे ना. बापरे, हे काय आता नवीन? मोमा आणि बुयाजी घरी किती काम करतात बरं. आई मी फक्त शाळेत जाऊन घरी येतो, मग मी काम करायला नको का? अमोल बाळा, तू काम करणार ते बरोबर आहे, पण एवढ्या सगळ्यांना जेवण वाढणं उरकणार आहे का तुला बाळा? नाही, मी आहे ना. आता छोट्या मालकांची इच्छा झाली वाढायची, मी म्हटलं जाऊ दे, वाढू दे लेकराला. हा छोटे सरकार ऐका, तुम्ही आज जेवायला वाढणार आहे ना? मी रात्रीचं जेवण कमी केलंय, मला थोडंच वाढायचं. आज नाही बाबा, तू माझ्या हाताने खाणार आहेस ना, मग पोट पण खायचं. अरे पण तू का आग्रह करतोयस? अगं तूच म्हणतेस ना की जेवण शिल्लक नको राहायला, वाया जातं म्हणून. आज सगळेजण पोट भरून जेवणार आहेत असं दिसतंय. पण बुयाजी, येऊ दे जातं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.